आज आपण ऐतिहासिक पुणे शहरातील शनिवारवाडा या ठिकाणी आलेलो आहोत। पुणे हे संस्कृतीचं एक प्रतीक महाराष्ट्रातलं मानलं जातं। शनिवारवाडा हा देखील अतिशय एक पर्यटन स्थळ म्हणून जरी लोक या ठिकाणी येत असले तरी एक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे। सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय मजबूत तटबंदी आणि बुरुज असलेला हा शनिवारवाडा पहिला बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये 1730 साली याचं बांधकाम सुरू झालं। 10 जानेवारी त्या दिवशी शनिवार होता, तसंच ज्या दिवशी त्याची वास्तुशांत झाली त्याही दिवशी शनिवार होता, त्यामुळे याला शनिवारवाडाचं नाव पडलेलं आहे। याचा एकूण खर्च होता तो जवळजवळ 16,000 इतका खर्च आलेला होता बांधकामाला आणि वास्तुशांतीला ही अतिशय अल्प खर्चामध्ये 300 वैदिकांच्या उपस्थितीमध्ये याचा विधी झालेला होता। पहिला बाजीराव पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मुलगा, अतिशय पराक्रमी पेशवा आणि पेशवाईची जी परंपरा सुरू झाली, पेशव्यांनी आपलं सत्ता केंद्र हे पुणे या ठिकाणी निर्माण केलं। त्यानंतर नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील, या सर्वांची कर्तृत्वाची परंपरा मराठ्यांच्या इतिहासात निर्माण झाली। 1818 मराठेशाहीचा अस्त झाला। इंग्रज मराठा युद्धामध्ये जे दुसरा बाजीराव पेशवा हा इथला सत्ता प्रमुख होता, त्या काळात इंग्रजांचा युनियन जॅक या ठिकाणी फडकला आणि पेशवाई संपली। परंतु शनिवारवाडा आज या ठिकाणी सुरुवातीलाच एक मोठा दरवाजा आहे, ज्याला दिल्ली दरवाजा असं म्हणतात। अनेक मोठे दरवाजे, गणेश दरवाजा असेल किंवा जांभळी दरवाजा असेल, खिडकी दरवाजा असेल, मोठे दरवाजे या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि आतमध्ये मोठे महाल देखील यामध्ये दिसतात। अनेक मोठ्या खोल्या असलेल्या होत्या, परंतु अनेक वर्षापूर्वी याला आग लागलेली आहे। बऱ्याचदा आग तशी लागलेली आहे, नैसर्गिक आपत्ती आल्या, परंतु त्यानंतर त्याचे काही अवशेष मात्र आपल्याला आता बघायला मिळतात। आणि हा शनिवारवाडा एक मराठ्यांच्या इतिहासाची एक साक्ष आपल्याला देताना दिसतो आणि त्यामुळे याचं महत्त्व अतिशय मानलं जातं। या शनिवारवाड्याने अनेक ऐतिहासिक घटना याचा हा साक्षीदार आहे। म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं, बारभाईचं कारस्थान, सखाराम बापू असतील, बापू गोखले असतील, महाजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या काळातलं बारभाईचं कारस्थान असेल, या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार हे पुणे हे ऐतिहासिक शहर आहे। आणि शनिवारवाडा अतिशय इतिहास प्रसिद्ध, इतिहासाची साक्ष देणारे, मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ही एक वास्तू म्हणून महाराष्ट्रात एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून याला नामाभिधान केलेलं दिसतं।